प्रशांत महासागरामध्ये निर्माण झालेला अल निनो आणखी प्रभावशाली झालेला असून अफगाणिस्तानमधून कोरडे वारे भारताच्या दिशेने वाहू लागले आहेत। त्याचमुळे राज्यामध्ये मान्सून निष्क्रिय झालाय। परंतु राज्यामध्ये 20 जुलैनंतर मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। जुलैच्या सुरुवातीलाच कोकण, कोल्हापूर ते पुणे घाट भागात धुमाकूळ घालणाऱ्या पावसानं गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पाठ फिरवली आहे। सध्या राज्यात कुठेही पावसाच्या सरी कोसळत नाही। त्यामुळे आज राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला पावसाचा अलर्ट देण्यात आलेला नाही। यावर्षी मान्सूनवर पावसाचं संकट आहे। त्यामुळे संपूर्ण जून महिना कोरडा गेला होता। त्यामुळे राज्यभरात पेरण्याही लांबल्या होत्या। मात्र जुलैच्या सुरुवातीला दमदार पाऊस झाल्यानं काहीशी आशादायक परिस्थिती निर्माण झाली। जुलैच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली। राज्यातील अनेक धरणं या पावसामुळे निम्मी भरली। याच पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केल्या होत्या। मात्र 4 ते 5 दिवसांपासून पावसाने ओढ दिली। जुलै महिना असतानाही अनेक ठिकाणी कडक ऊन पडल्याचं दिसतंय। पुढील रविवार सोमवारपर्यंत राज्यात कुठेही मोठ्या पावसाची फार शक्यता वर्तवण्यात आलेली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांसह राज्यातील सर्वच नागरिक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। प्रशांत महासागरात निर्माण झालेला अल निनो आणखी प्रभावशाली होतोय, तर अफगाणिस्तानातून कोरडे वारे भारताच्या दिशेने वाहत आहेत। या दोन्ही घटकांच्या परिणामामुळे मान्सून निष्क्रिय झाल्याची माहिती मिळते। परंतु हवामान विभागाने या पावसाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे। राज्यात 20 ते 21 जुलैनंतर मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। तर उद्यापासून पूर्व विदर्भात पाऊस सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली। यासोबतच आज किंवा उद्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक पावसाची शक्यता आहे। तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे।